आजचा जो व्हिडिओ आहे एकदम महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण पाठांतर होणार आहे आणि हे पाठांतर करत असताना तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका। जर तुम्हाला वर्ण व वर्णाचे उच्चारस्थानी याच्यावर एका प्रश्नाचा किंवा दोन प्रश्नाचा फायदा व्हावा असं वाटत असेल तर हा जो व्हिडिओ 10, 15, 20 मिनिटाचा बनलेला आहे हा पूर्ण पहा, आमच्यासोबत पाठांतर करा, एक किंवा दोन प्रश्न तुमचे। जय हिंद विद्यार्थी मित्र हो, काल आपण वर्णमालिका हा टॉपिक पूर्ण संपवला। वर्णमालिका या टॉपिकचे 3 प्रकारामध्ये आपण तुम्हाला शिकवलेला आहे। पहिलं स्वर व स्वराचे प्रकार बघितले, त्यानंतर स्वरादी व त्याचे प्रकार बघितले, काल व्यंजने व व्यंजनाचे प्रकार बघितले। आता तुमच्या सर्वांचं एक काम आहे, ते तिन्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहायचे आणि त्याच्या मागचे PYQ मार्केटमध्ये पुस्तक असलेले आमचे आदरणीय बाळासाहेब शिंदे सर असो किंवा इतर पुस्तकं असो त्याच्यामधून तुम्ही नक्की मागचे PYQ करू शकता। ठीक आहे, आता आपण पुढचा टॉपिक पाहणार आहे ज्याचं नाव आहे वर्णांचे उच्चार स्थाने। टॉपिकचं नाव काय तर आता आपण काल बघितले एकूण वर्ण किती आहे 52। आता हे 52 वर्ण वर्णाचे प्रकार बघितले। या क्लासमध्ये या टॉपिक मध्ये आपण वर्ण वर्णाची उच्चार स्थाने हे पाहणार आहे। म्हणजे जे 52 वर्ण आहेत त्याची उच्चार स्थाने आहे। मग उच्चार स्थान म्हणजे काय? आता जर मी म्हटलं प म्हणा, म्हणा ना, काय झालं? खालचा ओठ वरचा ओठाले लागला। मी असं म्हणेल प म्हणा पण खालचा ओठ वरच्या ओठाले लागला पाहिजे म्हणून दाखवा बरं। आत्ता 1000 रुपये देतो पण मी होठ पकडी म्हणता येते का? म्हणजे मनाचा एकच मुद्दा आहे। मग हे जे वर्ण आहेत 52 वर्ण आहे याचा जर आपल्याला उच्चार करायचा असेल तर आपले ओठ, आपले दात, आपली जीभ, आपली मृदा, आपला तालू हे साबूत योग्य आणि याचा वापर योग्य आला पाहिजे की नाही। एखाद्या समजा मुलाची जीभ जर जाड असली तर तो तोतरा बोलतो की नाही, बरोबर ना? तर त्याच्यासाठी आपल्या मुखातले हे जे अवयव आहे हे बरोबर असले पाहिजे आपले प्रोनाउन्सिएशन बरोबर येण्यासाठी। आणि जे प्रोनाउन्सिएशन किंवा जे उच्चार आपले बरोबर येते त्यालाच काय वर्णाचं वर्णांची। आता पहा, आपल्या सर्वांजवळ एक गोष्ट आहे, काय आहे? असं मुख आहे की नाही? बरं आहे। आणि आता हे मुख तुमच्या पूर्ण मी पाठ करून देतो। ते कसं सांगतो तुम्हाला आता बघा, जो पहिला पार्ट आहे आपला तो पहिला पार्ट आहे जीभ। पहिला पार्ट कोणता आहे आपला? जीभ। आपली जीभ जी आहे हे लय कामं करते, घर जोडाचे कामं करते, घर तोडाचे कामं करते। जीभ बरोबर वापर केला पाहिजे, याच्यात हाड नसते पण हे काही करू शकते। असं म्हणतात एक टाइम शस्त्रानं केलेला वार जो आहे तो पुसल्या जाते पण जिभेनं केलेला वार पुसल्या जात नाही। महाभारत पण एका जिभेच्यानंच झालं। द्रौपदीनं म्हटलं होतं, प्रवचन नाही आहे, द्रौपदीनं म्हटलं होतं ज्यावेळेस हे इंद्रप्रस्थ पाहायला आले होते त्यावेळेला दुर्योधनाला म्हटलं होतं, दुर्योधन पडला होता त्यावेळेस त्या द्रौपदीनं म्हटलं अंधे का बेटा अंधा, आणि त्या एवढ्या शब्दाच्यानं पुरं महाभारत झालं होतं। असो, तर हे जीभ जे आहे लयच वळवळ करते, हिच्यामध्ये हाड नसते पण हिच्यातून शब्द बाहेर आले की ते शब्द माणसाच्या याच्यावर घाव करते। समजा तुमच्यावर एखादा घाव कोणता होईल, तुम्ही नोकरीवर लागलं नाही आणि तुमच्या एखाद्या होणाऱ्या म्हणजे लग्न होणाऱ्या मैत्रिणीनं तुम्हाला म्हटलं समजा की सॉरी बाबा नाही म्हणते, मी खलास, बरोबर आहे, जीभीनच होते। बरं असो, एक नंबर कोण मग? जीभ। नोकरीवर नाही लागली की ते ऐकण्यासाठी तुम्ही तयार राहा। काय मग? जीभ। पहिला कोण मग? जीभ झाला एक नंबरचा पार्ट। दुसरा आहे पळजीभ। दुसरं कोण आहे? पळजीभ। पळजीभ इथं असते। आता पळजीभ कशी? ते पहिले एक व्हिक्सची ॲड येत होती त्याच्यामध्ये आहे का नाही, ते कार्टून असं लपकत होते आले ते प्रिंटासारखं आहे की नाही? मरत नाही ना बे ते, नाही होते। सांगायचा मुद्दा आहे का, ते जे दिसते त्याला म्हणायचं पळजीभ। काय म्हणायचं त्याला? जनरली आपल्याला माहित नसते पळजीभ हाय कुठं, मग पळजीभ इथं आहे। आलं लक्षात? आता 2 पार्ट झाले आपले। पहिला कोणता झाला? दुसरा कोणता झाला? पळजीभ। आपला क्लास नॅचरल झाला पाहिजे, काही टेन्शन नाही। जीभ आणि पळजीभ, बरोबर आहे। आता 3 नंबरचा पार्ट आहे। हा 3 नंबरचा पार्ट आहे, हा असा आहे, हा पूर्ण असा जो पार्ट आहे की नाही एखाद्या मंदिरासारखा किंवा मस्जिदासारखा है ना, असा जो आहे असा गोल घुमट पार्ट आहे, याला म्हणतात तालू। काय म्हणतात याला? आता तुम्ही पाहा ना, तुमची जीभ उचला, इथं दाताच्या पुढे लावा आणि इथून अशी घासत नाही आपण सर्वजण नाही गुदगुल्या झाल्या म्हणजे सेन्स आहे तुम्हाला, ते पुढ्यानं काम नाही केलं तुमच्या अजून, पण असाच आहे ना। मग याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस जीभ घासत नेली, आता मी जसं सांगतो तसं करा, हे महत्वाचं आहे। अशी जीभ घासत नेली इथं पहा बरं, इथं 3 नंबरला कसं आहे? नरम आहे की नाही? नरम। मग याला म्हणायचं तालू, पण कोणता तालू? मृदू।
मृदू म्हणजे नरम, मृदू तालू. कोणता तालू? फायदा काय? मृदू तालू. पाठ लक्षात घ्या. मग मृदू तालूच्या पुढे या, इथं 4 नंबरला कसा भाग आहे? पाना घासून पाना जी. अरे कठोर आहे का मृदू आहे? म्हणून याला काय म्हणायचं? कोणता तालू आहे ना? आता इथं जर आलो, समजा इथं हे पण कठोरच तालू आहे, दोन्ही कठोर म्हटलं तरी चालते. इथं जर आलो तर तुम्हाला असा पाठ दिसन ना, असा 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 असा, ते कुत्र्याचा माजरीचा क्लिअर दिसते एखाद्या वेळेस जर तुम्ही पाहिलं तर. म्हणजे ट्रॅक्टरच्या मधातल्या टायरासारखं आहे ते. याला म्हणायचं मृधा. काय म्हणत याला? पहिला पाठ कोणता पाहिला? दुसरा, तिसरा, चौथा, त्याच्यानंतर हे पायदा बरं आहे की नाही तुम्ही चेक करा. मग आता मृदू तालूच्या जर पुढे गेलो तर एकदम पुढे गेलो तर दात आहे. मृदू तालू आणि हे याच्यामध्ये आहे ना, इथं असा 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 फुगीर भाग आहे जरा. म्हणजे आपण जर समजा पोंगे खाल्ले गरम आणि पाणी पेलो तर तिथं मात जाते. गेलं का तुमचं कधी? म्हणजे तुम्ही केले असाल ना असे लहानपणी कामं. हा, त्याला म्हणतात वत्स. काय म्हणतात त्याला? म्हणजे दात ज्याच्यात फिट आहे ते त्याला म्हणतात वत्स, किंवा त्यालाच म्हणतात दंतमुलीय. मला सांगा, पहिला पार्ट कोणता? दुसरा पार्ट कोणता? सॉरी पडजे. तिसरा पार्ट कोणता? त्याच्यानंतर 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 आता वत्सच्या जर पुढे गेलो तर दात आहे डायरेक्ट. काय दाताला जीभ लावा, लावली त्याला काय म्हणू आपण? दंत. काय म्हणू त्याला? दंत. चला घ्या, पहिला, दुसरा, किती झाले पा? 1 2 3 4 5 6 7 झाले 7. आता 8वा भाग. 8वा भाग पा काय? ओठ. याला म्हणतात ओष्ठ. काय हा? ओठ. याला म्हणतात ओष्ठ, ओठ. बरोबर आहे. याचाही वापर होतो जसं प म्हणताना केला आपण. त्याच्यानंतर 9वा पार्ट आहे नसिका. कोणता पार्ट आहे? नसिका. म्हणजे या नाकातून पण काही व्यंजन येतात. जसं न म्हटलं तर तो कुठून येतो? नाकातून येतो. समजून राहिलं ना? हे आपले प्रोनाउन्सिएशन करणारे काय पार्ट अजून संपले नाही. हे काही आहेत, जसं पहिलं, दुसरं, त्याच्यानंतर 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 हे तुमच्या म्हणजे पाठ झाल्यासारखंच झालं. कन्सेप्च्युअली पूर्ण समजलं. आता पा, हा जो म आहे, म याला म्हणतात मुख विहार. कोणता विहार? म्हणजे पा, तुम्ही पाणी गिनी पेता तर मुखातूनच पेता ना, पोकळी आहे की नाही ते. हा जो न आहे, न याला म्हणतात नसिका विहार. कोणता विहार? म्हणजे इथून जर समजा तुम्ही असा धागा काढला तर इकडून असं निघते ना ते कोणत्या कोणत्या शो मध्ये असा साप टाकतात नाकातून आणि तोंडातून काढतात. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की नाकाची जी पोकळी आहे तिला काय म्हणायचं? नसिका विहार. मुखाच्या पोकळीला मुख विहार. येत आहे लक्षात? चला पुढे. आता बघा, आता हा जो पुढचा पार्ट आहे याला म्हणतात श्वसन नलिका. या पुढच्या पार्टला काय म्हणतात? आणि हा जो मागचा पार्ट आहे याला काय म्हणतात? अन्न नलिका. कोणती नलिका? तुम्हाला माहित आहे, इथं एक पडदा असतो. हा पडदा ज्यावेळेस आपण जेवण करतो त्यावेळेस तो श्वसनावर जातो. म्हणजे अन्नाचे कण श्वसनात गेले पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण श्वास घेतो त्यावेळेस ते कशात जाते? अन्न नलिकेवर जाते. म्हणजे काय? हवा त्याच्यात गेली नाही. लक्षात? स्वतंत्र संग्रामामध्ये आपले कितीतरी क्रांतिकारी जे आहेत, अंदमान निकोबारला असताना म्हणजे काड्या पाण्याच्या शिक्षक असताना कितीतरी आहे असे आपले क्रांतिकारी आहे ज्यांना उपोषण केलं होतं त्यांनी दूध न पिण्यासाठी. तर त्याच्या नाकातून नळ्या टाकल्या होत्या आतमध्ये दुधाच्या. तर ते नाकातून टाकलेल्या नळ्या त्यांच्या श्वसन नलिकेत गेल्या आणि फुफ्फुसात दूध भरून ते मेले. कितीतरी लोकांनी, कितीतरी आता अगणित आहेत त्यानं या स्वातंत्र्यासाठी काम केलेलं आहे. एक विचार करा, एक अन्नाचा कण जर आपल्या समजा याच्यात गेला, फुफ्फुसात गेला तर एवढा भयंकर ठसका लागते. त्याच्या याच्यात तर पूर्ण दूध. एक विचार करा, एवढा अन्याय अत्याचार केल्यानंतर एक स्वतंत्र भेटलेला आहे आपल्याला. असो, सांगण्यासारखं भरपूर आहे. कामाकामाच्या गोष्टी आपण घेऊ. बघा मग आता आपण हे वर्णांचे उच्चारस्थाने पाहून राहिलो. आपल्याला जे निसर्गानं म्हणा, देवानं म्हणा, जे स्ट्रक्चर दिलं तिथून ह्या गोष्टी होतात. जसं 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, त्याच्यानंतर 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 मुखविहार, नसिका विहार, श्वसन नलिका आणि अन्न नलिका. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. स्क्रीनशॉट काढायचा युट्यूबवर पाहताना. झालं? स्क्रीनशॉट निघाला याचा. आता आपल्याला पुढे जायचं आहे. हा टेबल पाहायचा.
हा टेबल पाठ म्हणजे आपला टॉपिक संपला. आता हा टेबल आपण पाठ करून घेऊ. इथं नावं दिलेली आहेत आपल्याला आणि ते नावं हा टेबल भरायचा. झालं, मग आपला टॉपिक संपला. आता बघा कशा पद्धतीनं आपल्याला हा टेबल भरायचा आहे. बघा बघा आता पहिलं नाव काय आहे? वर्णाचे नाव काय आहे? कंठ म्हणजे कंठ, कंठ म्हणजे गळा. याच्यामधून येतो अ आ, हे काय येतात? स्वर येतात. त्यानंतर कोण येतो? क ख ग घ अंग पायमुळाचे. आणि चौथा इतर वर्णामध्ये कोण येईल? ह. आता एक विचार करा, तुम्ही अ म्हणा बरं. अ म्हणत असताना तुमची जीभ कुठं लागली का? आणि अ हा कुठून आला? आला की नाही? आ म्हणा बरं, कुठून आला? कंठातून. आता क म्हणा बरं, कुठून आला? ख म्हणा बरं, कुठून आला? ग म्हणा बरं, कुठून आला? घ म्हणा बरं, कुठून आला? न कुठून आणायचा? कंठातून. आणि ह पण कुठून येतो? कंठातून. मग तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतो, खालील पर्यायातून कंठ्य वर्ण ओळखा. बोला, कंठ्य वर्ण कोणते कोणते आहे? अ आ क ख ग ह. चला कंठ्य वर्ण सांगा. अ आ. एवढं पाठ करसाल का तुम्ही? होईल ना? दुसरा कोण आहे? तालव्य म्हणजे कोण? आता आपल्या या दातापासून तर पडजिभेपर्यंतचा असा जो असा भाग होता त्याला काय म्हणायचं? जीभ तिथं लागली पाहिजे. बरोबर आहे? म्हणा बरं ई. जीभ लागली का? म्हणा बरं ई. लागली का? म्हणा बरं च. म्हणा बरं छ. म्हणा बरं ज. म्हणा. नंतर कोण? नंतर कोण? नंतर कोण? च म्हणताना जीभ लागली का? लागली नाही का? अशी पालती होऊन लागली ना? च छ. आणि बरोबर त्या टाळूकडेच गेली जीभ. लागली ना? म्हणा मग. लागली का नाही? अरे लागली का नाही? इथं लागली का? पण समजा मुलीनं म्हटलं मी क्लासले चालली, तर घरचे काय म्हणतील? क्लासले गेली, पोचली नाही ते. तसं जीभेनं केलं, हात लावून पाहून राहिली. जमते? मग आता एक काम करा बरं, जीभ खाली दाबा, ई म्हणा बरं. जमते का? जमते का? म्हणजे आपल्याला जीभ अशी मोकळी सोडा लागते. सोडा लागते की नाही? ई सोडा लागते ना. मग ते जीभीचा रोग कुठं आहे? वर म्हणजे कोणाकडे? म्हणून हा ई हा स्वर कशामध्ये आला? इथं जीभ वर सोडा लागत. तुम्ही अ जीभले खाली दाबू नाही म्हणू, पण इथं तसं करता येत नाही. समजलं का? ज्याले समजलं, हे बघा रे बापूरो, ज्याले समजलं त्याला ठीक, नाही तर पाठ करून टाका. समजलं ना? तुम्ही म्हणाल सर आमची जीभ अशी दाबू नाही, असंच होते. तुम्ही अपवाद आहात याले, काय करावं आता? बरोबर ना? मग काय करायचं? डायरेक्ट पाठ करायचं. हे घेतलं 1 मार्क भेटते. आणि एका मार्कानं जीवनात काय काय होते हे नव्यानं सांगायची गरज तुम्हाला माहिती आहे की नाही? तालव्य. आता मूर्धन्य. मूर्धन्य म्हणजे काय? हा टाळूचाच एक भाग असतो, पण तो ट्रॅक्टरच्या टायरासारखा असतो. जसं कोणता भाग होय बा? तर ट म्हणा बरं. म्हणा. आता ट म्हणताना जिथं तुमची जीभ लागली, तुमची जीभ अशी झाली ट. पहा ना करू, है ना? है ना? ट ठ ड ठ न. न तसाच. रू म्हणा, तिथंच लागली जीभ. आता म्हणा र श, तिथंच लागली जीभ. मग सरळ आहे. मृदेले जीभ जाऊन लागते म्हणून त्याला काय म्हणा? तालूले जीभ जाऊन लागते म्हणून त्याला काय म्हणा? कंठाले जीभ जाऊन लागते म्हणून त्याला काय म्हणा? किती सोपं आहे. आता मला सांगा, आपण अर्धस्वर पाहिले होते की नाही? ई म्हणजेच कोण? य. रू म्हणजेच कोण? आणि ऋ म्हणजेच कोण? काही कन्फ्युज व्हायचं काम आहे? तेच आहे की नाही? मग घ्या, बोला कंठ्य. शाळेतल्या सारखं म्हणा, बिलकुल पहिली दुसरी सारखं म्हणा. तालव्य. म्हणा मेज म्हणा लागते. संविधानचे पप्पा. मूर्धन्य. क्लास लावला काय आलो रे बा, काय म्हणा लागते. तुमच्या नशिबानं तुम्हाला एक चान्स दिलेला डबल शिकायचा आहे. उद्या कदाचित लेकरायला जर व्याकरण आलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे ना.
बरोबर की नाही? म्हणून कंटाळा नाही येणार, मनाच लागते हे. आता मूर्धन्य झालं. आता कोण? दंत्य म्हणजे कोण? दात. एका बुक्कीत ते घ्या मग. लू त थ द ध न ल स. त म्हणताना जीभ कुठं लागते रे बाबा? लागते का? म्हणा. त ल स. आता स म्हणताना नाही लागत, पण जीभ जाते ना दाताकडे, म्हणजे संगतीतलाच आहे ना ते. मग म्हणा, ज्याच्या एवढे जीभ दाताला लागते त्याला काय म्हणायचं? सांगा कोणते आहे ते? ओष्ठ. ओष्ठ म्हणजे काय? ओठ. आता ऊ म्हणा बरं. काय झालं? ओठ हल्ले ना. ऊ ऊ हल्ले की नाही ओठ? म्हणा. प फ ब भ म हल्ले की लागले की नाही ओठ? इतर वर्ण ब्लँक. हा, इथं काहीच नाही येणार. परीक्षेत प्रश्न जर आला, कुठं इतर वर्ण नाहीये, कोणत्या याच्यामध्ये उच्चार नसतं, कोणता आहे तो? आहे का नाही? या कॉलम मधला. बरं, पुढे पण आहे, पुढचं नंतर पाहू. मग आता पाठ होईल एवढं. चला म्हणा. कंठ्य. तालव्य. मूर्धन्य. दंत्य. ओष्ठ्य. आता जर स्क्रीन बंद केली तर सांगता येईल तुम्हाला? डोळ्यात साठवलं पूर्ण? चला म्हणा. कंठ्य. तालव्य. मूर्धन्य. दंत्य. ओष्ठ्य. ओष्ठ्य. दंत्य. लू. मूर्धन्य. तालव्य. कंठ्य. एक वेळ. कंठ्य. तालव्य. मूर्धन्य. दंत्य. ओष्ठ्य. वर्ण व उच्चार स्थानाचे 5 प्रकार झाले. आता समोरचे आहे ते आपण पाहत आहे. आता पहिला आहे कंठ तालव्य. आता तुम्हाला हे माहिती आहे कंठ्य वर्ण कोणते होते? कोणते होते कंठ्य वर्ण? सांगा बरं. होते की नाही? तालव्य कोणते होते? या ठिकाणी दोघांचं काय आहे की नाही? कंठ प्लस तालव्य म्हणजेच काय? म्हणजे ते कंठातूनही निघालं पाहिजे आणि तालव्याकडे गेलं पाहिजे. म्हणा बरं. ए. आता ए म्हटलं तर ए निघाला, जीभ मोकळी सोडा लागली ना तुम्हाला, म्हणून पा. ऐ झालं की नाही? म्हणजे याच्यामध्ये कोणाचा समावेश आहे? कोणाचा आहे? म्हणून याला काय म्हणायचं? मग तुम्हाला म्हटलं कंठ तालव्य सांगा. सांगा. काही अडचण? पाठ पाहिजे. हे काही गोष्टी पाठ ते पाठ. आता पुढचा काय? कंठ प्लस ओठ म्हणजे कोण? कंठ्य ओष्ठ्य म्हणजे कोण? लक्ष द्या रे. म्हणा. ओ. आता बघा, एक अजून एक टेक्निक सांगतो तुम्हाला. हा ओ कसा तयार होतो? संयुक्त व्यंजन, संयुक्त स्वर आहे हा. अ प्लस उ किंवा दीर्घ उ असाच तयार होतो ना हा ओ. हा औ कसा तयार होतो? आ प्लस उ किंवा. आता मला सांगा, हा अ आ हे कोण आहे? आहे की नाही? हे उ उ हे कोण आहे? आहे की नाही? मग दोघं मिळून जे तयार होते म्हणून त्याला काय म्हणा? तसंच इथं पहा. हा ए हा कसा तयार होतो? अ प्लस ई किंवा. आणि हा कसा तयार होतो? आ प्लस ई किंवा. मग एक मला सांगा, याला काय म्हणतात आणि याला काय म्हणतात? दोघांपासून जो तयार होतो तो, जो दोघांपासून तयार होतो तो होते की नाही? मग मला सांगा, कंठ तालव्य कोणते?
कंठे ओष्ठ कोणते? समजून राहिलं का नाही रे बा? पाठ होईल ना? कंठे वर्ण तालव्य मूर्धन्य अंत्य ओष्ठ्य कंठ तालव्य दंत्य सॉरी कंठ्य ओष्ठ्य. आता दंत्य ओष्ठ्य म्हणजे दात आणि ओठ. तो कोण आहे? कोण आहे तो? याच्यामध्ये दाताचा आणि ओठाचा समावेश होईल असा त्याचा अर्थ निघतो. समजलं का? एवढं पाठ करून टाकायचं. कंठ तालव्य अबे डोळ्याच्या पुढे आहे ना हे. कंठ्य ओष्ठ्य दंत्य ओष्ठ्य. आता बघा दंत तालव्य हे आहे च च ज ध. आता याचा अर्थ सांगतो तुम्हाला. एक करू आपला तालव्य आणि दुसरा करू आपला दंत तालव्य. हे बरोबर पारे. हा आता बघा तालव्य मध्ये पण होते की नाही हे आणि दंत तालव्य मध्ये पण आहेत की नाही हे? अरे हो ना. आता सांगा जसं उदाहरणार्थ मी घेतलं समजा. हा तुम्हाला माहित आहे याला काय म्हणता तुम्ही? याला काय म्हणता? अरे जांभू एवढ्या देऊ नका हो. मला जांभू याला काय म्हणता? कंटाळवाना लेक्चर होऊन राहिलं का? रूल आहे नाही. रूल कंटाळवानेच असतात. कोणाला रूल न वागा वाटते का? म्हणून आपण घराच्या मागे टाकतो माय लेक माय रूल. जाय मग 6 नंबर न उजव्या साईडनं. जग जग काय होय? फरक समजून राहिला का? याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? समजून राहिलं? हे जग आहे. हे काय आहे? हे आहे जग. जर समजा भांडणं झाली तर आपण काय म्हणतो? अबे जगणं. जगाला भेटते जगणं. हालत तर पाय इथून हड्ड्या बाहेर येऊन राहिल्या पूर्ण. जगणं योग बुक्की मारीन डायरेक्ट टप्पा खाशी. जग जग. आपण त्याला असं नाही म्हणत. अबे जगणं. आपण काय म्हणतो? जग म्हणजे जिवंत राय. आणि जग म्हणजे काय होते? सृष्टी. जग म्हणजे काय होते? जग म्हणजे काय होते? जिवंत राय. जग म्हणजे जग म्हणजे जग म्हणजे याचं त्याला त्याचं. आता समजा एखादी मुलगी बाहेर आहे शिक्षणासाठी तर तिचे वडील तिला काय म्हणते? बाळा स्वतःला जप. काय कर? स्वतःला काय कर? जप. स्वतःला जप. काय कर? स्वतःला. आणि आपण जर शेगावले गेलो तर ते माळा आणतो. कोणती माळ? हे वय जप. हे काय होय? हे काय होय? हे काय होय? हे काय होय? जग. हे जग. हे जग म्हणजे इथून आला पाहिजे य जो. इथून आला पाहिजे ज. हा काय होय? हा काय होय? हा काय होय? हा काय होय? जप आणि जप फरक आहे. आता मुलगी बाहेर असलं तर जप बॉस होता. पोरगं बाहेर असलं तर पाहिजे सरकार आहे तो. आमच्या घरावर गोटे मला काय म्हणत लक्षात येऊन राहिलं ना. आता बघा हे म्हणत असताना यचं प्रोनाउन्सिएशन होते आणि हे म्हणत असताना कोणाचं प्रोनाउन्सिएशन होतं. आता मी इथं काही शब्द लिहून देतो. तुम्ही सांगता ते तालव्य आहे का दत्त तालव्य आहे? चला बोला. हे काय? कोणतं तालव्य? आता काही जणांच्या घरात जत्रा म्हणायची सवय असते. आता नागपूर कडलं पोट्ट म्हटलं तर जत्रेले चाला. मी चाललो. ते झालं का? चालणं बे. ते तालव्य युक्त बोलतात. समजून राहिलं? आता सांगा इकडे लक्ष दे बे. सांगा हे घेसाल का हे घेसाल? हा कोणतं? हे बघा सॉरी बट काही जे आपली मातृभाषा असते जशी बंजारी मातृभाषा आहे मारवाडी मातृभाषा आहे ते प्रोनाउन्सिएशन वेगळं करू शकतात कारण की त्यांनी घरी वेगळं ऐकलंय. सांगा मग तालव्य का दंत तालव्य? आता एखाद्या हिंदी सायडरवाला आम्हीच असता आज तर तो काय म्हणला? चांदणी. सर चांदणी त्यानं मागे लावलं असतं. चांदणी हिंदीत, चांदणी मराठी. हे वय चांदणी. कोणतं तालव्य? हिंदीत चांदणी. समजलं का? आलं का लक्षात? आपण म्हणतो चटक चांदणी. ते म्हणतात चांदणी ओ मेरी चांदणी. बरं काय दोन्ही जीभ कुठं लागते पा? जीभ कुठं लागते पा? ज्या वेळेस आपण तालव्य म्हणतो त्यावेळेस जीभ इथं लागते म्हणजे कशाला लागते? तालूला. आणि ज्या वेळेस आपण चांदणी म्हणतो त्यावेळेस जीभ पुढे लागते म्हणजे वत्सला. म्हणजे आपले दात ज्याच्यात फिट केलेलं आहे तिथं लागते. लागते की नाही? अरे हो ना. आता पुढे घ्या. चपाती का चपाती? कोणती? आपण पोळी म्हणतो. पुण्याकडे चपाती म्हणतात. बरोबर आहे. चपाती म्हणजे कोणतं? आता सर्वात कन्फ्युज होणारा शब्द. नेहमी खरकटा राहते म्हणून माणसांना हे करावं नाही. खरकट राहील. सांगा हे का हे? आता हे आपल्या आपल्या घरचा प्रश्न आहे. आपण म्हणतो घे चम्मच. काही काही मुलीला हिडकत बोलतात. काय म्हणतात? कुठे ठेवला चम्मच? नॉट अ चम्मच. ते काय आहे? चमचा. लय हे नाही करत. हिडकत नाही बोलायचं. नाही तर 12वी म्हणजे 12वी झालेली मुलगी आहे अर्धवट शिकलेली आहे. ते एका सासरी गेली समजा ते सासूबाईला आई म्हणायची पद्धत आहे. आता आई बाबा कुठे गेले असं इथे 2 दिवसातच बाबा झालेले असते. मग ते काय म्हणते माहिती आहे का? आई आज सकाळी नाश्त्यात पोळे करायचे का? पोळे
पोहेच होईना ते, पण तिला वाटते पोहे म्हटलं तर एगरड होते म्हणून ते काय म्हणते पोळे पोळे करायचे का नाश्त्यात बाई आपल्या पोळीचे कुटकेच कर. म्हणून जसं आहे आपण सांबार बोलणारे हा नॉट कोथिंबीर, हा गर्व असला पाहिजे आय एम वराडी नसण्याचा असो. आलं का लक्षात? आता बघा हा काय आहे, काय आहे जमाव. इकडे घेसाल का इकडे घेसाल हे परीक्षेत आलेलं आहे. कोणतं? जमाव. जमाव म्हणजे गर्दी. बापरे किती जमाव है ना, जमाव नाही जमाव. म्हणून याचं काय घ्यायचं? आता एक शब्द आहे हा पण बऱ्याचदा आलेला आहे परीक्षेमध्ये. सांगा जनाबाई का जनाबाई? जनाबाई. काय जनाबाई म्हणजे आपल्या मराठीमध्ये मोस्ट ऑफ द मोस्ट प्रश्न तुम्हाला दंत तालव्यामध्ये घ्यावे, पण असं काही नाही आहे. जगमग, झरा, आता झरा नाही म्हणत आपण, काय म्हणतो जरा, अशा पद्धतीने झबला. म्हणजे तुम्हाला च छ ज झ मध्ये कन्फ्युजन होईल. ते कशामध्ये येतात? दंत तालव्यामध्ये येतात आणि तालव्य. पण अयुक्त असलं तर दंत तालव्य आणि य युक्त असलं तर. आता मला सांगा एवढा बारीक फरक या पुस्तकातून समजेल का? त्यासाठी क्लासेस लावा लागते. ठीक आहे.